तिकडे कोकणात गेल्या 72 तासांमध्ये झालेल्या पावसानं 2005 सालच्या प्रलयाची आठवण करून दिली आहे। आतापर्यंत उत्तर कोकणामध्ये जोरदार बरसणाऱ्या पावसानं गेल्या 48 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना झोडपलंय। एकट्या खेड परिसरामध्ये काही तासांमध्येच 300 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। त्यामुळे खेड शहर परिसरामध्ये पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली, त्यामुळे अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं। दुसरीकडे जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई गोवा वाहतूक ठप्प झाली, पण आज सकाळी पाणी ओसरलं आणि खोळंबलेला वाहतूक जी आहे ती आता पुन्हा सुरू झाली आहे। पण मुसळधार पावसानं जगबुडीवरच्या पुलाचे कठडे मात्र खिळखिळे झाले। दुसरीकडे पोलादपूरच्या घाटात दरड कोसळल्यानं तसंच परशुराम घाटात देखील दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती इथली, पण यानंतर दरड हटवून पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली। दरम्यान पुढच्या काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं पुन्हा एकदा व्यक्त केलाय आणि त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आलाय। गेल्या 4 दिवसापासून संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसानं हजेरी लावली होती। मात्र काल दुपारनंतर या पावसानं उत्तर रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढलं। ढगफुटी व्हावी अशा पद्धतीनं खेड परिसरात पाऊस झाला आणि अवघ्या काही तासामध्ये खेडमध्ये 297 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। ज्यावेळी जगबुडीचा पूल बंद झाला त्याच दरम्यान चिपळूणच्या परशुराम घाटामध्येही दरड कोसळली होती आणि यामुळेही चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यात वाहतूक रोखावी लागली होती आणि सगळी महामार्गावरची वाहतूक ही कराड मार्गावरती वळवायला लागली होती। एकूणच गेल्या 24 तासामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलंय। विशेषतः उत्तर रत्नागिरीमध्ये हा पावसाचा जोर पाहायला मिळतोय। अजूनही दापोली आणि चिपळूण याच्यामध्ये मुसळधार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळतोय। येणाऱ्या काही तासात हा पावसाचा जोर कायम राहील असा इशाराही दिला गेलाय। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशी सूचनाही दिली गेली आहे। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी।